आमची शेती आहे, माझ्या वडिलांची शेती आहे. शेतीमध्ये इंटरेस्ट लहानपणापासून आहे. मी PCODवर व वंध्यत्वावर संशोधन करते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. तर अशा लक्षात आलं की बरीचशी औषधं देऊन सुद्धा हा जो पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे हा ठीक होत नाही. एक दिवशी मी पाळेकर सरांचं शिवाजी मंदिरमध्ये सहज लेक्चर्स ऐकण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेला मला ही नैसर्गिक शेतीबद्दल माहिती मिळाली आणि माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरेही मिळाली. मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये टीचर आहे आणि आमचे परमपूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर हे पण ह्या झिरो बजेट नॅचरल शेतीचा प्रसार करतात आणि हे कार्य कसं पुढं घेऊन जायचं यासाठी मी आता पालेकर गुरुजींची वेगवेगळी शिबिरं पण अटेंड करते. जसं आहे की बरेचसे जे रासायनिक खतं आहेत ह्याच्यामुळेच कॅन्सर होतो. आज प्रत्येक घरामध्ये एक तरी कॅन्सरचा पेशंट आहेच. जसं पूर्वी प्रत्येक घरामध्ये एक TBचा पेशंट असायचा, आता प्रत्येक घरामध्ये एक कॅन्सरचा पेशंट असतो आणि जवळजवळ 70% मुली ह्या PCOD ह्या आजाराने त्रस्त आहेत. तर ह्याच्यासाठी जर सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला ही झिरो बजेट शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा एखादी बाई गरोदर राहते तेव्हा तिचा आहार हा काय असतो, जे काय ती खाते हे रासायनिक खतावर आधारित जे अन्न मिळतं तेच तिच्याकडे असतं आणि शिवाय ॲलोपॅथी औषधं असतात ती वेगळी. मूल जेव्हा पोटामध्ये राहतं तर त्यालाच ते जो पुरवठा होतो ह्याची सुरुवातच रसायनापासून होते. जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा जे दूध आई पाजते तर त्याच्यामध्ये आईने जी खाल्लेली औषधं पण असतात. सुरुवात अँटीबायोटिक्सनेच होते आणि शिवाय जेवणामधून जी रासायनिक खतायुक्त जेवते ती तर त्याचे पण काही अवशेष हे नक्कीच दुधामध्ये येऊ शकतात. आईचं जे दूध आहे ते तीन महिने आपण देतो कंपल्सरी. आजकाल तर सगळ्या बायका ह्या नोकरी करणाऱ्या असतात, 1 महिना दूध मिळणं पण मुश्किल आहे. जेमतेम 1 महिन्याने बाळ जन्माला आल्यापासूनच बाहेरचं दूध पाजलं जातं. 2 ते 3 महिने सर्वसाधारण माता ही ब्रेस्ट फिडिंग करते, पण 3 महिन्यानंतर तिला बाहेरचं दूध द्यावंच लागतं. जर तुम्हाला एक चांगलं हेल्दी मूल हवं असेल तर गरोदरपणी नाही तर तुम्ही आधी निर्णय घ्या की मला मूल हवं आहे आणि त्याच्या आधी कमीत कमी 3 महिने तुम्ही हे नैसर्गिक शेती केलेले अन्न खायला सुरुवात करा. आधी शरीराची सुरुवात करा आणि नंतर मुलाचा विचार करा. मूल हे तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्सिडेंटली आलेलं नाही पाहिजे. तर एक ठरवा की मला आता मूल पाहिजे आणि मग ते जन्माला घाला. पेशाने मी वेलनेस कन्सल्टंट आहे. वेलनेस कन्सल्टंटमध्ये म्हणजे माझ्याकडे जुन्या आजारांचे सगळे पेशंट येत असतात. गेले 20 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. गेल्या 20 वर्षापासून ह्या क्षेत्रात प्रॅक्टिस करताना माझ्या लक्षात असं आलं की आपण पेशंटना होमिओपॅथी देतो आहे, ॲक्युपंक्चर देतो आहे, आयुर्वेदिक देतो आहे, बऱ्याच ट्रीटमेंट्स देतो आहे, पण आजार काय पूर्ण मुळासकट नष्ट होत नाही आहेत. काय कारण असावं त्याच्यामागं? शोध चालू होता. सरांच्या शिबिरामध्ये मुरबाडच्या मला सगळ्यात पहिल्यांदा कळलं की ह्याच्या मागचं मूळ कारण आजार नष्ट न होण्यामागचं की आपलं पॉयझन जे जात आहे रोजच्या आहारातून, फूडमधून पॉयझन जात आहे, व्हेजिटेबल्समधून पॉयझन जात आहे, हे त्याच्यामागचं कारण आहे. आपण औषध देऊन तात्पुरते बरं होतो आहे, औषध घेऊन किंवा कुठलीही बाकी ट्रीटमेंट घेऊन, पण ते आजार मुळासकट नष्ट होत नाहीत, परत येत राहतात. त्यासाठी हा उपाय मला खूप आवडला. मी आता हे दुसरं शिबिर अटेंड करतो आहे कुडाळचं आणि मला खूपच मी याच्यामध्ये इम्प्रेस झालो आहे. आणि मी आता माझ्या पेशंटना व्हेजिटेबल गार्डनिंग, घरातल्या घरात तुम्ही कशी पॉयझन फ्री व्हेजिटेबल ग्रो करा ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. मी 20 वर्ष झाली मी शेती करते, पण रासायनिकमध्येच शेती मी अजूनपर्यंत करत होते. त्याच्यानंतर मला लाईफमध्ये थोडेसे फटके बसले आणि सध्या मला 30 लाख रुपये माझ्यावरती कर्ज आहे आणि माझं बजेट सध्या 0 झालेलं आहे. म्हणून मी झिरो बजेट शेती ही काय आहे हे पाहण्यासाठी डिसेंबरपासून मी शिबिर अटेंड करते आणि सध्या मी आंब्याची बाग, पंचस्तरीय बाग लावण्यासाठी मी तयार आहे आणि खड्डे खणायचं माझं काम चालू आहे. आणि इथून पुढे मी सगळे 10 एकर माझी शेती आहे, तिच्यामध्ये मी सगळं झिरो बजेटच करणार आहे, दुसरी कुठलीही करणार नाहीये. कारण रासायनिकमध्ये मला जे फटके बसलेत त्याच्यामुळे माझ्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे. आता सगळं डिटेल्स सांगणं शक्य नाहीये. कांदा, बटाटा, भुईमूग, बाजरी ही पिकं मी घेत होते ह्या आधी मी ही पिकं घेत होते. आणि ही माझी फॅमिली आहे सगळी. माझी मुलगी आहे, माझी मुलं आहेत, रिलेटिव्स आहेत आणि आम्ही सगळेजण शिबिराला बरोबरच येतो आहे. 3रं शिबिर हे आम्ही आता केलेलं आहे आणि पुढे पण शिबिर अटेंड करणार आहोत. जेव्हा माझ्यावरती कर्ज झालं तेव्हा मला सगळ्यांनी सल्ला दिला की जमीन विकून टाक, 1 एकर जमीन विकून तुझे सगळे कर्ज मिटवून टाक. पण जमीन ही आपली मायभूमी असते आणि आईला कोणी विकत नसतं. त्यामुळे
जमीन विकणे हा प्रकार माझ्यामध्ये मी कधीही करणार नाही, कधी करू शकत नाही. एका एकरमध्ये जर का 12 लाख रुपये पंचस्तरीय बागेमुळे मिळत आहेत तर विकण्याचा प्रश्नच येत नाही. आयुष्यभर आपण त्याच्यामध्ये कितीतरी पैसे कमवू शकतो, कितीतरी लाख रुपये कमवू शकतो. जी मातृभूमी आहे तिच्या आशीर्वादाने आपण सुखी लेकरं जी आहेत आपण ती सुखी होणार आहोत. त्याच्यामुळे जमीन विकणे हा प्रकार कधीही कोणीही करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. पण ती रासायनिक केल्यामुळे जमिनीचं नुकसान झालं. आता आम्ही 0 बजेटचं करणार आहे. तर त्यात आम्ही फळबागा वगैरे लावणार आहे. आपण फक्त एखादी शिगाईपासून 30 एकर शेती करू शकतो. जे म्हणजे असं फळझाडांवरती जे रोग येतात त्यावरती ब्रह्मास्त्र, जीवामृत, धनजीवामृत या प्रकारचे औषधं टाकून आपण ते किडी वगैरे रोग नष्ट करू शकतो. एका गायीपासून आपण 0 खर्चात सगळं काही मॅनेज होऊ शकतं. आम्ही लहानपणापासून शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आणि शेतीच करतोय, पण काहीतरी नवीन करायला बघायला मिळावं म्हणून मी इथे आले. रासायनिक पद्धतीने शेती करून जो पण आमच्या शेतीचं नुकसान झालंय ते भरून कसं निघेल हे इथे सांगतायत आणि त्या संधीचं सोनं करायला आम्ही इथं आलेलो आहे.